तुम्ही रणांगणी जिंकला. हतबल होऊन गांभीर्याने कशी साधली वेळ, कशी साधली वेळ जो मने घेऊ पुढे चळवळ. डॉक्टर दाभोलकर जो मने घेऊ पुढे चळवळ. तुम्ही बलिदान जे शिकण्याची करीतो विक्री. अहो गावात आला कोण व्यापारी, शिकण्याची करीतो विक्री. अपमारी नाना परी कळालई गुणकारी ओ. अपमारी नाना परी कळालई गुणकारी. कळविळ म्हणतो पिढा झाला कारभारी वेळा. माझा कारभारी वेळा झाला. कारभारी वेळा माझा कारभारी वेळा. अहो कवडी मोलाचे खेळे आणले, शतपट किंमती घेऊन विकले. कवडी मोलाचे खेळे आणले, शतपट किंमती घेऊन विकले. झाला वेडा पिसा त्याने खाली केला खिसा हो. झाला वेडा पिसा त्याने खाली केला खिसा. घरी येऊन आला खेडा झाला कारभारी वेडा. माझा कारभारी वेडा झाला कारभारी. घरी तरी माझा भोळा भाबडा नशीबवादी अशी थोडा. घरी तरी माझा भोळा भाबडा नशीबवादी अशी थोडा. महिन्याची कमाई घालविली बाई हो. महिन्याची कमाई घालविली बाई. आता खाईल पावणी वडा झाला कारभारी वेळा. माझा कारभारी वेळा झाला. कारभारी वेळा माझा कारभारी वेळा. खडे बसविले मारून मंत्र. एक रंग हिरवा एक रंग पिवळा हो. एक रंग हिरवा एक रंग पिवळा. निळा आणि तांबडा झाला कारभारी वेळा. माझा कारभारी वेळा झाला. कारभारी वेळा माझा कारभारी वेळा. अहो भाग्य आपुले आपुल्या हाती खड्यात नसते दैवी शक्ती. अहो भाग्य आपुले आपुल्या हाती खड्यात नसते दैवी शक्ती. शिकवून थकले मी सांगूनही दमले मी हो. शिकवून थकले मी सांगूनही दमले तरी पालता घडा झाला कारभारी वेळा. माझा कारभारी वेळा झाला. कारभारी वेळा माझा कारभारी वेळा. माझा कारभारी वेळा माझा कारभारी वेळा. मस्त. मी हे अबीर आणलेलं आहे. हा अबीर हा मी याच्यामध्ये मी टाकतो अबीर. ओके. हे आपण पूजा केलेली आहे. याच्यानंतर हे हवन करताना हा हवन करेल. हवन झाल्यानंतर आपण सगळ्यांनी हात जोडायचे. मी मंत्र म्हणेन, डोळे मिटायचे आणि मग अग्नी पेटेल. ओके.
हात जोडल्याशिवाय मंत्र लागू होईल काय? नाही, हात जोडावेच लागतील, डोळे मिटावेच लागतील. ओके, तर पहिल्यांदा एक काम करा, सगळ्यांनी डोळे मिटा, हात जोडा, हा म्हणा अग्नि देवताय नमः, 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 अग्नि देवताय नमः. आद्याने तर डोळे उघडेच ठेवले, मला पटलं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, डोळे मिटायचे, आपल्या स्वतः उघड्या डोळ्याने आपण बघायचं असतं. आणि त्यांनी काय केलं, सगळ्यांना डोळे मिटायला लावले आणि असं माचीसने आग पेटवली. आलं लक्षात? पण आपण तसं नाही करायचं. हात जोडा, डोळे उघडे ठेवा. डोळे उघडे ठेवा, हात जोडा. हा, पहिलं तूप आहे की नाही क्लिअर केलंस का? थोडंसं जी आहे, मी पण सांगतो. आता हळूहळू आणि सगळ्यांनी जोडा, हात जोडा, डोळे उघडे ठेवा. हा आणि म्हणा हळूहळू. अग्नि देवताय नमः, 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 अग्नि देवताय नमः. तुमच्या समोर अशी मी गाठ मारतोय. ही गाठ मारली, निरीक्षण करायचं आहे. कालांतरे निरीक्षण केल्यानंतर याचं उत्तर तुम्हाला मिळेल. पण असंच एक चमत्कार बाबा करत होते. ते एका मुलाला बोलवायचे, सगळ्यांना बोलवायचे, सांगायचे ही गाठ मारलेली आहे, ही द्यायचे, ही धर आणि ही सोडव सोडव. हा हा, नियम ऐक. एका हाताने सोडवायची, दुसरा हात लावायचा नाही, आणखी खाली आधार घ्यायचा नाही. जेव्हा असं सांगितलं तेव्हा एका मुलाने आणखी डोकं लावलं, त्याने दात धरला. हात नाही ना, मग दात पण लावायचं नाही, पाय पण लावायचं नाही. एवढं सांगितल्यानंतर तो म्हणतो ठीक आहे, माझा हात नाही लावत, पाय नाही लावत. त्यांनी मित्राला सांगितलं, तुम्ही ते नाही सांगितलं. म्हणजे अशी डोकी चालतात ना. हा सोड, सुटणार नाही अशातला भाग नाही, सुटेल. हा अजून घट्ट मुली त्याला वेळ असतो, नुसता अगदी हे करायचं आणि असं तिकडे काय आधार काय करायचं, हे असं करायचं. हा असं धरायचं, याच्यामध्ये असं हे करायचं आणि असा तो मुलगा बोलायचा की याच्यावर काहीतरी करणी झाले, बाधा झाले वगैरे, असं सगळं तो सांगायचा. बरोबर ना? तुम्ही गाठ तुम्ही स्वतः बघितली, नक्की मारली होती, मारली होती. हा, आणि मग असा तो मंत्र म्हणत अरे मी शिकवणार नाही ना, तो वेळ पडेल नाही. आपण काय करूया, आपण ही एक विभूती घेतलेली आहे, हा, आणि ही विभूती अशी आपण मंत्रावरून केलेली आहे.
हा ते जळलं ते दुसरं काही नाही. उमेशला मी हे लावलेलं आहे. कसं दिसतंय उमेश? रिफायनरी प्रकल्प कॅन्सल होतो. उमेशाचा फोटो व्हायरल करतो ना. हे बघा काय सुरू केलंय. हात दाखव. अरे आणि इकडे काय लिहिलंय? हे बघा, हे. भारी. हा, बघा बघितलं? फोटो काढलाय का कोणी? उमेशला याद नाही. व्हिडिओ एक मिनिट एक फोटो. भूत भानामती. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आपण कशासाठी बाहेर चाललोय हा सतत डोक्यात विचार घेऊन जायचा आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा. हे फार महत्वाचं आहे. हा प्रश्नचिन्ह अत्यंत महत्वाचं आहे. कारण माझ्या डोक्यामध्ये नेहमीच हा प्रश्नचिन्ह असायचा. याचं कारण असं होतं, एकदा मी मुंबईला एका इंटरव्ह्यूसाठी जात होतो आणि गडबड झाली, उठलोच नाही लवकर. उठलोच नाही म्हटल्यानंतर मग झालं काय, रेल्वे स्टेशनला उशिरा पोहोचल्यानंतर तिकीट काढायचं म्हटलं तर रेल्वे जाते. मी तसंच विदाऊट तिकीट गेलो आणि विदाऊट तिकीट गेल्यानंतर प्रश्न आला. काय आला प्रश्न? धाव ठूक आता टीसी येतो की नंतर कधी मला पकडतो, अशी धावधाव सुरू झाली. मग तिथून मला जायचं होतं विटीला, सीएसटीला. माहिती आहे ना सीएसटी वगैरे तुम्हाला? माझ्यापैकी मी पनवेलला ट्रेनमध्ये बसलो, कुर्ल्यापर्यंत गेलो आणि कुर्ल्याला गेल्यानंतर तिथे बरोबर टीसी गाडीमध्ये चढलो ना. त्यातले एक असतात ना, पत्ते खेळतात ना, त्या महाराजांनी काय केलं, ते जे खेळत होते पत्ते खेळत, त्याच्यातलं एक पत्ता उचलला, हवेत फिरवला आणि तिकीट तयार केलं. नीट बघा, असे पत्ते तिकीट नाही आहे बरं का, तिकीट नाही. तिकीट कुठे ठेवलंय मी? खिशात ठेवलंय, बरोबर ना? खिशात ठेवलंय, खिशात ठेवलेलं आहे. हा हे बघा, इकडे बघा, नीट बघा, नीट बघा, इकडे बघा, नीट बघा. हा आता बघा. हा आता काय हे पत्ते आहेत? पत्ते आहेत की नाही? बघा पत्ते. पत्ते आहेत की नाही? पत्ते आहेत की नाही? बघा, हे सगळे पत्ते आहेत. तर याच्यामध्ये हे असे पत्ते, आता नीट बघा पत्त्याचे. तुम्ही माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, हाताकडे बघा, नीट बघा. असे पत्ते त्या महाराजांनी काय केलं, असे पत्ते खेळत होते, त्याच्यातला एक पत्ता त्याने काढला. कुठला मला माहित नाही, असा एक पत्ता काढला. नीट बघा, कुठला पत्ता काढताय मला माहित नाही, कुठला पत्ता उचलताय मला माहित नाही, कुठला पत्ता उचलताय मला माहित नाही. एक पत्ता असा उचलला, असा घेतला, असा हवेत फिरवला, असा हवेत फिरवला आणि असं तिकीट. नाही, मी काय केलं तिथे हात चलाकीनं, काय केलं मी? हात चलाकीनं त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचा खडा टाकला, त्याचं पाण्याबरोबर अभिक्रिया झाली, ॲसिटिलीन गॅस तयार झाला आणि तो जळाला. तो झाकणामध्ये घेतला, तो झाकण दाखवून आलं लक्षात? असं फसवलं जातं. म्हणजे कुठलीही गोष्ट आपोआप घडते का? नाही, त्याच्या पाठीमागे कारण असतं. ओके. दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला? असं हात दाखवले, असं हात दाखवला, असा हात दाखवले, असे हात दाखवले, असे हात दाखवले, असा हात दाखवला, असं असं हात फिरवले. माझ्या हातात काय आहे? काय नाही. असं करता 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 करताना मी अशी चेन दाखवली. दुसरी आता ही. ही दुसरी ही सोन्याची नाही.
केलं जातं हा. हे काय केलं, साधी गोष्ट आहे. कुठली गोष्ट एकच लक्षात ठेवायचं, हे साधे साधे प्रयोग असतात, हातचलाखी असते. कुठलाही या जगामध्ये चमत्कार होत नाही. काय असतात, एक तर हातचलाखी असते, एक तर एजंटचा उपयोग करायला लागतो. जसे हे दोघे जण माझे एजंट होते. कळणार पण आहे, तुमच्याच्याच आणि गोष्टी आहे. तिसरं होतं रासायनिक अभिक्रिया. अभिक्रिया, रसायनांचा उपयोग करायचा. हे 3 गोष्टींनी आपल्याला फसवलं जातं. असं कोणी या जगामध्ये चमत्कार करत नाही. हा किस्सा होता ना, हा प्रत्येक वेळेला खिशात हात घालत असतो आणि मग हात मी असा काढायचा, असं तुम्हाला दाखवायचं. दाखवताना सिंपल गोष्ट, तुम्हाला इतके जवळून मी फसवतो तर ते सत्य साईबाबा 100 फुटावर स्टेजवर मग स्टेजवर असायचे. मी इतक्या जवळून तुम्हाला कळत नाही. मी असं ठेवला, असा हात दाखवतो, मी असं तुम्हाला हात दाखवतोय, असा दाखवतोय, असा दाखवतोय. आणि ह्या अंगठ्यामध्ये चेन ठेवलेली असते. तो अंगठा. ओ एवढं क्षुल्लक केले जातात आणि आम्ही असं बळी विसरतो पडलो जातो. हे बळी पडू नये म्हणून आपण आधीचं काम करायचं. लक्षात घ्या, आपण दुसऱ्याला फसवण्यासाठी नाही. तुम्हाला वाटतं मला त्या बाबांकडे चमत्कार काहीतरी आहे, दैवी चमत्कार. हे आपण तयार करायचं असतं. हे घरच्या घरी तयार केली. हे सगळं तयार करायचं असतं. हे बघा, याच्यात काय केलं, हा पत्ता केला. तिकीट काय केलं, तिकीट तुम्हाला बनवलं. मी सांगितलं हे तिकीट मी खिशात ठेवलं, इकडे तिकडे मी हात फिरवत होतो, तुम्हाला दाखवत होतो. हे खर्चिक नाही, आपण स्वतःहून तयार करायचे असतात. फक्त ते फसवण्यासाठी नाही, प्रबोधनासाठी. ही गोष्ट सतत लोकांना, आपण आम्हीचे कार्यकर्ते असतो. मग मी हे तुमची नजर इकडे तिकडे होतं, मी याच्यातला एक पत्ता उचलायचो, हा सहज पत्ता घ्यायचो, असा असा करायचो आणि सिंपल असं तिकीट दाखवायचं. काय केलंय की हा पत्ता आहे, हा फोल्ड केलेला आणि ह्याला पाठीमागे तिकीट चिकटवलेलं आहे. एवढं शुल्लक, एवढं साध्या पद्धतीने. नंबर आहे बघा. आवडलं तुम्हाला? गोष्ट मनानेच तयार करायची. आणखी काय सांगितलं, कोणी पण या, चला कोणी पण. होम मध्ये काय केलं, मी याच्यात तूप म्हणून वापरलेला आहे. या, या इकडे, सर. विशाखा डेअरी पाहिजे. चालेल. हा, आता नीट बघा, नीट लक्ष ठेवा. हा, फक्त विचारायचं नाही आहे असं का घडलं. त्याचा कुठला पण एक पत्ता घे, कुठलाही एक घे. मला दाखवू नकोस, मला दाखवू नकोस, तिकडे दाखव, त्यांना सगळ्यांना दाखव. दाखवला, मला दाखवायचा नाही, मला दाखवायचा नाही. ओके, हे उलट सुलट काही नाही, काही नाही. आता उलट सुलट म्हटलं तर काय होणार, मी काढून दाखवणार. बरोबर, बरोबर ना? काय होणार, मी काढणार. म्हणजे मी काढलं असं होईल ना. म्हणजे एक पट्टा उलटा आकाराचा ठेवायचा ना सुलटा करायचा. मी हिला सांगतो, मी विशाखा मंत्र टाकलेला आहे. विशाखा, याच्यातला तुला जो पाहिजे तो पत्ता काढतो, कुठलाही काढ, तू काढ, कुठलाही काढ. हा, मला दाखवायचं नाही. थांब, दाखवू पण नको, बघू पण नको. दाखव सगळे पत्ते तेच आहेत की असं वाटतंय. आज होता ना कोणाला माहिती आहे कसं ते त्याच्यामध्ये जो मी अबीर म्हणून वापरला तो पोटॅशियम परमॅंगनेट होता आणि त्याच्यावर जो गाईचा तूप म्हणून होता ते ग्लिसरीन. त्याची अभिक्रिया होऊन ते अग्नी पेटत. असं मंत्राने अग्नी पेटत नाही. ओके, आता याच्यासाठी काय करत तो भगत काय करतो, लिंबू घेतो. तो लिंबू असा कापतो. लिंबू कापला, बघा ना आई, लक्षात घ्या. बरोबर ना? काय दाखवतो भगत, लिंबू कापून दाखवतो. आणि कोणीतरी एकाने या इकडे आता
आता हिच्यावर करणी झाली की नाही कसं ओळखायचं, कसं बघायचं? हा लिंबू धरतो आता, हं? असा दोरा घेतो, असा हा दोरा घेतो. हा दोरा कसा आहे? लाल आहे. मग तिच्या डोक्यावर फिरवतो आणि मग याच्यातून काय करतो तो असा करतो. हं? असं धर आणि असं फिरव. हं. काय झाला? काळा झाला. कसा झाला रंग? काळा झाला. याचा अर्थ काय झाला? हिच्यावर करणी झालेली आहे. बरोबर नाही? करणी झाली की नाही? मग आता करणी तर काढायची आहे आपल्याला. मग माझ्याकडे मंत्रलेलं दूध आहे, मंत्रलेलं दूध आहे. हे दूध आहे ना, हे दूध, हे दूध आहे. मंत्रलेलं मी दूध आणलेलं आहे. दूधच आहे ना, दूधच आहे. हे दूध आहे. हे याच्या डोक्यावर काढलं आणि हे याच्यामध्ये ठेवलं. हा, याच्यामध्ये टाकलं. धर, काय धर. आणि आता तो दोरा हळूहळू फिरवून याच्यातून काढायचा. म्हणजे याची करणी जी लागली आहे ती करणी निघून जाईल. काढून तुझ्या वाटला सुटले मी कुठे जातो. मग तो मांत्रिक आहे किंवा त्याच्यामध्ये शक्ती आहे. कशावरून सिद्ध होतं? तो तो काय करतो? एखादी अग्नी घेतो, तो हातावर खेळवतो आणि मग गिळतो. ही त्याची जी शक्ती आहे. बरोबर ना? बरोबर ना? आणि आता आपल्याला सगळ्यांना करायची आहे. करणार ना? करतो माहिती आहे तुम्हाला? तो एक साधी गोष्ट करतो. स्वतःच्या अंगात दैवी शक्ती आहे हे दाखवण्यासाठी असं कापूर घेतो, अंगात येतं. मी कुठल्याही देवाची धर्माची चेष्टा करत नाही, देवाला विरोध नाही. देवाच्या नावाने जे फसवलं जातं, जो शोषण केलं जातं ते उघड करायचं आपल्याला. बरोबर? ते काय करतो ते, आणि मग आम्ही हे करतो. असा कापूर घेतो, बरोबर, कारण त्याच्या अंगात आलेलं असतं. असा हातावर ठेवतो, असा हातावर ठेवतो, असा खेळवतो हातावर, असा हातावर ठेवतो. तू खेळवणार ना? खेळणार ना असं. सांगायचं खरंच जर तुझ्या अंगात कुठली तरी शक्ती असेल तर एका लोखंड तापव आणि तो हातात घेऊन साधी गोष्ट आहे, नाही करू शकणार. कापूर का घेतो याचं उत्तर आपल्या विज्ञानामध्ये आहे. कापूर हा संप्लवितशील पदार्थ आहे. म्हणजे हा घन पदार्थ आहे, त्याचं डायरेक्ट वायू रूपात रूपांतर होतं. द्रव होतं का? कुठलाही घन पदार्थ अग्नी दिल्यानंतर तापवल्यानंतर त्याचं द्रवरूप होतं, हा डायरेक्ट वायुरूप होतं. आणि म्हणून तो भाजत नाही. म्हणून कापूरच वापरतात. फक्त घरी करू नका. त्याचं कारण नाही, त्याचं कारण कसं माहित आहे? नाही, त्याचं कारण असं आहे, कपडे कुठले वापरता, फूल वापरता, ओढणी आहे, पटकन येतं, ऍक्सिडेंट, अपघात होण्याची शक्यता आहे. म्हणून एक नम्र विनंती आहे, शिकल्याशिवाय कोणीही घरी असे हे करू नका. ओके? हे सायट्रिक ऍसिड असतं. सायट्रिक ऍसिड आहे लिंबामध्ये, जे क जीवनसत्व आहे. त्याची अभिक्रिया होऊन हा काळा होतो. मी पवित्र दूध आणलं, हे दूध नाही, हे साधं चुन्याचं पाणी आहे, चुन्याची निवळी आहे. म्हणजे असं आपल्याला फसवलं जातं. हे फसू नये म्हणून आपण काय करायचं? डोके चालवा चळवळीमध्ये सामील व्हायचं.
लावायचा असा हा दुसरा. ओके. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला 1 2 3 म्हणेन. किती म्हणेन? 3 म्हणेन. 3 म्हणालं की हातातली काठी सोडून द्यायची. हातातली काठी आपल्या ज्याच्या हातातनं कुठलीच काठी येणार नाही तो बाद, तो आउट. कळलं का? आणि ताबडतोब पडलेली काठी उचलून दुसऱ्या एका कार्यकर्त्याने ऍड व्हायचं, दुसऱ्या एका माणसाने ऍड व्हायचं. मी काय बोलले कळलंय का? सो बाकीचे सुद्धा सगळे रेडी राहील. रेडी राहील. ओके. एक आहे ना ट्रायल घेऊया आता. एक डाव रेडीचा घेऊया. ओके. रेडी? 1 2 3. येस. घ्यायची नाही. आता गडीचा डाव समजा. जागा बदला. आता जागा बदलायची आपल्याला. चल. उजवी साईडला जायचं. येस. कुठल्या बाजूने फिरणार? तिकडच्या बाजूला. कोणाची गाडी पकडायची आहे? हिची तुला. लक्षात आहे? चलो चलो चलो. ऑल सेट. रेडी. 1 2 3. आता दोन काढ्या. दोन काढ्या. चिटिंग नाही करायची. आता चिटिंग केलेलं वाजवणार. 1 बाकीच्याने लक्ष ठेवा रे. हात सोडतात काय लोक. 1 2 3. चला याची जागा घ्या. जागा घ्या म्हटलं. पकड 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 लगेच. हा रेडी राहा. मी आतमध्ये सेफ राहिली पाहिजे. माझ्या अंगावर यायचं नाही. 1 2 3. चला 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 पटकन पटकन जागा घ्या. रेडी? लांब. 1 2 3. येस. चला चला पटकन पटकन. येस. रेडी? 1 2 3. 1 2 3. लांब मला मारू नका. 1 2 3. येस. ग्रेट. 1 2 3. अरे वा. अंतर वाढवा. अंतर वाढवा. 1 2 3. 1 2 3. लांब राहा. 1 2 3. येस. ग्रेट. 1 2 3. लांब राहा. लांब राहा. लांब राहा. 1 2 3. हा व्हेरी गुड. 1 2 3. हात पकडू नका. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. व्हेरी गुड. व्हेरी गुड. कळलं तुम्हाला आता. 1 2 3. येस. 1 2 3. 1 2 3. एक दोन तीन. हा अंतर वाढवा. अंतर वाढवा. 1 2 3. अंतर वाढवा. अंतर वाढवा. 1 2 3. हा हा अंतर वाढवा. 1 2 3. व्हेरी गुड. परत 1 2 3. हा अजून 1 2 3. येस. समजलं. 1 2 3. हा लांब 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 लांब. 1 2 3. व्हेरी गुड. अंतर ठेवा. 1 2 3. येस येस. चला चला चला. रेडी रेडी. लांब लांब. एक जवळ धरा. कुठं? 1 2 3. हा व्हेरी गुड. 1 2 3. हा लांब राहा. मला मारू नका. 1 2 3. चंद्रकांत जवळ घे काठी. काठी जवळ घ्या. 1 2 3. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चांगलं बॅलन्सिंग. हा जवळ 1 2 3. पकडला पकडला. 1 2 3. हा चला परत
1 2 3 चला रेडी मी मध्ये आहे हा 1 2 3 पाय साठी जरा जोरदार जवळ आहे जरा काय खेळ होता बसू नका जवळ या काय खेळ होता काय केलंस काय केलंस तू जिंकलीस ना काय केलंस लक्ष ठेव लीड दुसरा आहे क्रिया तिसरा आहे उपक्रम आणि चौथा आहे राजपुरुष हा कशात असते वही पेन घ्यायची आणि तुम्हाला 3 वाक्य लिहायचे नीट आहे का स्वतः विषयीची वाक्य लिहायचे स्वतः म्हणजे तुमच्या विषयीची तुम्हाला वाक्य लिहायची 3 वाक्य रॅन्डम लिहा पण त्यातली 2 खरी असतील 1 खोटं असतील काय बोलले कळलं स्वतः विषयीची 3 वाक्य 2 खरी 1 खोटं पण याच क्रमाने लिहू नका जरा पहिलं खरं दुसरं खरं तिसरं खोटं असं नाही लिहायचं कुठली उलटी पलटी करा 3 वाक्य स्वतः विषयीची तुमची वेळ सुरू होते आता 3 मिनिटाचा वेळ दिला शेवटचा album चंद्रकांतचं तिसरं वाक्य झालं की आपण लिहूया चला आता तुम्ही सगळे एकमेकांना ओळखता हा माहिती आहे सगळे हा कोण आहे अमरशेष हा कोण आहे तो कोण आहे बरोबर आहे आता तुम्हाला कळलं याच्यात राजापूरचं कोण आहे आणि लांजाचं कोण आहे बरोबर आहे ना माहिती आहे ना तुम्हाला आता काय करायचं ऐकायचा पहिले राकेश 3 वाक्य वाचणार त्यातलं खोटं कुठलं लिहिलंय त्याने हे आपण ओळखायचं बरोबर आहे चला राकेश मी विवेकी विचारांचा आहे मी खूप रागीट आहे मी शांत आहे खोटं सांगा काय मी शांत आहे बरोबर आहे छान 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 चंद्रकांत वाच मला सामाजिक कामं करायला आवडतं मी रूढी परंपरा बदलवण्यात आहे आणि मी खूप मित्र आहे सांगा खोटं वाक्य मी सांगायचं खूप मित्र आहे बरोबर आहे क्या बात हा विशाखा मला कविता लिहायला आवडते मला लोकांशी संवाद करायला आवडतो मी विशाखा नाही मान्य तुला खोटं वाक्याने ओळखलं ते मला लिहायला आवडतं मी नेहमी करायला प्रयत्न करतो मी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो हा बरोबर आहे येस सुहास मी वेळेला जास्त महत्व देतो मी संवेदनशील व्यक्ती आहे मला लोकांशी बोलायला आवडतं काय होतंय वेळेला जास्त महत्व देतो सांगा याचं खोटं वाक्य काय वेळेच्या काय म्हटलं तिला
ते खरं लिहिलं तर खोटं वाटतं. मला वाटतं. ठीक आहे. मी खूपच हुशार आहे, मी प्रामाणिक आहे, मी नम्र आहे. तिन्ही चुकीचे आहे. मी खूपच हुशार आहे, मी प्रामाणिक आहे, मी नम्र आहे. ते पहिलं चुकीचं आहे. हे नाही मी हुशार नाही. बघितलं, मला वाटलेलं माझं होणार. मी हुशार नाही. चला ऍक्टिव्हिटी संपलेली आहे. कशासाठी काय झालं ते सांगा. हा सांगा तुम्ही कुणाला चांगलं ओळखलं. मला काय वाटतं माहितीये, इथं जो म्हणजे खोटं वाक्य आहे ना ते सगळ्यांनी ओळखतंय. तर कदाचित माझं सोडून कन्फ्युजन माझ्या बाबतीतलं फक्त सोडून सरांच्या वेळेच्या बाबतीतलं कदाचित विशा काय नवीन नाही बोललेलं. जवळपास तुम्ही सोबत राहत नसल्यामुळे जे संपर्क असं नसल्यामुळे तुम्हाला जवळपास. हा माझं होतं ना खोटं की मी खूप अति हुशार आहे, तिला समजलं की ह्याला खोटं लिहिलं असं. येस. मग आता काय गंमत काय आहे. आपण सोबत असून एकमेकाला माहित नसतं आणि समजून घेत असू तर माहित असेल. आपण जितकं जास्त सोबत राहू तितकं जास्त एकमेकांना चांगलं ओळखायला लागू. गंमत हीच आहे की मला जर चांगली माहिती मी ओळखते, चंद्रकांतला मी ओळखते, पण मला माहिती नाहीये सगळी त्याच्याबद्दल. उमेशला मी ओळखते पण अजून मला सगळं माहिती नाही. सुहासला तुम्ही सगळेजण ओळखता पण कन्फ्यूज तुम्ही सुहासच्या बाबतीत झालाय. त्याचा प्रवास सचिव आहे आणि कन्फ्यूज आहे त्याच्याबद्दल की नाही मी कोणाला पूर्ण फोटो लिहिले तुला कळेच ना. अमर असं म्हणतोय की त्याच्याबद्दलचे कन्फ्युजन होऊ शकतात. याचा अर्थ अजून आपल्याला त्याची आतून चांगली ओळख झालेली नाही. हा खेळ जर आम्ही तिघजण खेळलो ना तर आम्हाला सगळं एकमेकांचं होईल. कारण काय आहे, सतत सोबत आणि सतत संपर्क. जितकं जास्त भेटू तितके जास्त चांगले ओळखू. एकमेकांना चांगलं ओळखण्यासाठी नुसती माहिती ओळखच उपयोगाचं. मग काय करायला लागेल आपल्याला, काय भेटायचं निमित्त आपल्याला. मीटिंग होतील तर तुमचे कार्यक्रम ठरतील, उपक्रम ठरले तर तुम्ही आणखी भेटा. आणि ज्यावेळेला तुम्ही ऍक्च्युली ग्राउंडवर जाता ना तेव्हा माणसं नेमकी कळतात काय जवळ आहे, किती खरी किती खोटी, किती चांगली, नम्र आहेत का नाही आहेत, आगाऊ आहेत का नाही आहेत, रागीट आहेत का नाही आहेत, काय आहेत वेळेच्या बाबतीमध्ये हे कधी कळेल. जर तुम्ही उपक्रम घ्यायला लागाल तेव्हा कळेल. आणि त्याची पायाभरणी कुठे होते, मीटिंगमध्ये होते. येते लक्षात तुमच्या. हा खेळ खेळत राहिलेला आपल्या आपल्या शाखेमध्ये. मला कळलं की शाखेमध्ये आपली किती चांगली ओळख आहे. हा माझ्याबद्दलची 3 वाक्य सांगितली तुम्हाला. त्याचं खोटं काय ते तुम्ही मला ओळखून हा माझं पहिलं वाक्य त्यांच्याबद्दल झालं. मी माझ्याबद्दल सांगते हा की मी एकदा ठरवलं तर ते करूनच सोडते. मी प्रचंड काम टाळणारी बाई. मला स्वयंपाकामध्ये जराही इंटरेस्ट नाही. प्रचंड काम करणारी बाई आहे ते चुकीचं छोटं. तुला काय वाटतं. काम काय फार सहन करतो मला. हा तुम्हाला कळलंय मी तुमच्यापासून शेकडो किलोमीटर दूर राहते पण मग तुम्ही मला इतकं कसं समजू शकलेला आहात. मी सतत तुम्हाला बाजू कटकट करते मला कळलं आहे ना. आणि उमेश फोनच उचलत नाही. उमेश मेसेजला रिप्लायच करत नाही. सो उमेशला कळलेलंच नाही अजून तो कन्फ्युज आहे माझ्याकडे. उमेश आणि माझी चांगली मैत्री होण्याचे स्कोप आहे. तेव्हा आमचा संवाद वाढेल तेव्हा. चंद्रकांत बरोबर खूप चांगल्या पद्धतीचे कारण तो रिप्लाय फास्ट करतो. तो स्वतःहून विचारतो, स्वतःहून तो खूप कॉन्टॅक्ट करतो. त्याच्यामुळे चंद्रकांतला आणि मला बऱ्यापैकी आता माहिती झालेली एकमेकांची. गंमत आहे एकमेकांची कंटिन्युअस संपर्काची. छान संवाद असेल, छान मैत्री होईल, मस्त ओळख होईल आपली. काम करायला मजा पडेल. आले लक्षात. माझ्यासाठी टाळ्या
हा चल ती म्हणते तर म्हणू देत चल आपणच शिकवलेलं आहे म्हणू देत नाही म्हण म्हण नाही म्हणू देत ती म्हणते रे हुशार. पाडू चला रे भिंतही मध्ये आडे नारी, पाडू चला रे भिंतही मध्ये आडे नारी, पाडू चला रे भिंतही मध्ये आडे नारी, पाडू चला रे भिंतही मध्ये आडे नारी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. सांगूया तो फूल जोडू प्रीतीच्या वरी, सांगूया तो फूल जोडू प्रीतीच्या वरी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. मी कोण तू आहे, कोण आहे कळले आहे. मी कोण तू आहे, कोणाला रे कळले आहे. चल विसरू मतभेद नको अविचारी, चल विसरू मतभेद नको अविचारी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. हिंदू मुस्लिम तोरे, हिंदू मुस्लिम तोरे, भेद कसा मानव सारे, भेद कसा मानव सारे, भेद कसा मानव सारे, भेद कसा मानव सारे. जाती सवादर मापरी ही मानवता प्यारी, जाती सवादर मापरी ही मानवता प्यारी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. तुफान वादळे भवती, तुफान वादळे भवती. दर्यावरती लाटा येती, दर्यावरती लाटा येती, दर्यावरती लाटा येती, दर्यावरती लाटा येती. मग एकी तरे चालवू ही नाव तरणारी, मग एकी तरे चालवू ही नाव तरणारी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. पाडू चला रे भिंतही मध्ये आडे नारी, पाडू चला रे भिंतही मध्ये आडे नारी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. सहन करा आता एवढे सगळे म्हणतात म्हणून. सगळेजण म्हणाल तू यावं बंधन तोडीत यावं. समतेच्या वाटन, समतेच्या वाटन, तू खडकावित पैंजण यावं, तू खडकावित पैंजण यावं. तू यावं, तू यावं बंधन तोडीत यावं. तू यावं.
यावं विरुद्ध जिथं मुठी वळल्या अन्यायाविरुद्ध जिथं मुठी वळल्या इवल्या शाया चिमण्या जिथं घारीशी हो भिडल्या इवल्या शाया चिमण्या जिथं घारीशी हो भिडल्या या युद्ध भूमीतून रक्तचंदन लिहून यावं तू यावं बंधन तोडीत यावं तू यावं बंधन तोडीत यावं. अशी म्हणालो की आपला बैठक हा जीव आहे. तुम्हाला शाखा बैठक घेणंच आहे. शाखा बैठकीचा फॉर्मॅट पुढचं या की सर आम्ही अमुक तमुक आहोत, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहोत. आमच्या सोबत ज्या मॅडम आलेल्या आहेत त्यांची एक तक्रार आहे, त्यांच्यासोबत जे काही घडलेले आहे ते त्या सांगतील. बसताय कुठे? परवानगी मित्रांनी रत्नागिरी जिल्ह्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही आलेले अध्यक्ष आता यांची कल्पनावरून पोलीस जरा संवेदनशील आहे. संवेदनशील. असं आहे की घरामध्ये काहीतरी म्हणजे असेल काय असं त्याच्यामुळे आम्ही एका आपल्या तांत्रिक गेलो. तिथे गेल्यानंतर असं समजलं की आम्ही काय काहीतरी सांगत होते असं आहे घरामध्ये तुझ्या असं म्हणजे काहीतरी तुझ्यावरती थोडी करणी केलेली आहे काहीतरी असं सांगत आहे. तिने सांगताबद्दल आम्हाला जरा असं वाटलं थोडंसं शॉक झालं वाटलं म्हणजे तिने जास्त म्हणजे सांगितलं की असं ते भागवण्यासाठी तुला एवढा खर्च येईल असं तरी पण तिने सांगितलं. तिने 4-5 पर्यंत गेला तिने सांगितलं तुझ्या खर्च येईल असं. तुम्ही जिथे गेला होता म्हणजे गावात होते बाहेर होते शेजारी गावात हा शेजारी मग त्याचा पत्ता वगैरे काय किंवा ट्रान्झॅक्शन कसे केले असतील त्याची आम्हाला इन्फॉर्मेशन द्या. ट्रान्झॅक्शन म्हणजे आम्ही असं म्हणजे बँकच्या म्हणजे थ्रूच म्हणजे असं बँक काढून घेतले ते पैसे दिले म्हणजे कॅशच्या हिशोबाने आम्ही हे केलं. अर्ज द्या. सांगतात ना जरा तुमचं अर्ज द्या. लेखी द्या. हां दे. तर आम्ही त्याच्यावरती तपास करतो, माहिती घेतो, लवकर तुम्हाला सांगतो. ठीक आहे असे पोलीस सगळ्यांना भेटू. आनंदच आहे हा, एकदम भारी. पोलीस असे कधीच नसतात. हे सभ्यता नाही गे काय रे, कसा बसलाय तुम्ही? बसले पहिले पोलीस दम देणार बसलात कसे सांगितलं बसायला बरोबर ना. हा तर पोलिसाचं कसं असतं सुरुवातीला रुबाबच असतो ज्या, त्याच्यामुळे ते असंच करणार. मग आपल्याला तर असं व्यवस्थित सांगावं लागतं की सर आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि आम्ही एक तक्रार घेऊन इकडे आलेलो आहोत. आमच्या सोबत हे आहेत
आणि यांचं असं असं घडलेलं आहे. बरोबर आहे. मग आता तुम्ही जे केलेलं आहे ते बरोबर आहे. तू तक्रार सांगितली तुझी काय काय झालेली आहे ती, आणि आमच्याकडे आले होते आणि आम्ही असा असा अर्ज तुम्हाला देतो आहोत आणि जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत हे सगळं बसतंय, तर तुम्ही लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि आम्ही येऊन ते फॉलोअप घेत राहू, असं जरा आपण पण व्यवस्थित सांगायला पाहिजे. बसतंय का जादूटोणाविरोधी कायद्यामध्ये? हा ठीक आहे, बघतो आम्ही आणि तुम्हाला कळवतो. हा मग काय करायचं ते आम्ही बघतो जरा. याने जे सांगितले शेवटी ते बरोबर आहे, पण इतकं सॉफ्टली पोलीस शक्यतो नाही बोलत आपल्याशी. पण आपले जर रेपो चांगला असेल ना, लक्षात ठेवा पोलिसांबरोबर रेपोला खूप चांगला पाहिजे. नवीन कोणी साहेब आलेला असेल ना, तर आपल्याला जाऊन त्यांची भेट घेणं, त्यांना ओळख करून देणं की आम्ही इथे महाराष्ट्र मिसळचे काम करणारे कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे आपली भेट होत राहील ना साहेब पुन्हा पुन्हा, असं म्हणून तो बुके द्यायचा, त्यांची ओळख करून घ्यायची. असं काम आपल्याला सुरुवातीपासून करत राहिलो तर नंतर ज्यावेळेला आपल्यावर अडचण येते ना, त्यावेळेला हे पोलीस ओळखत असतात आपल्याला. त्याचा रेपो बिल्ड करण्यासाठी सुद्धा आपल्याला हे गरजेचं आहे. तक्रार घेऊन जाताना 2 आणि जास्त माणसं असेल तर जास्त प्रभाव पडतो. पण या लोकांनी खूप चांगला प्रयत्न केला, त्यांचं काहीच प्लॅन नव्हतं अजिबात, त्यांनी रॅन्डम केलेलं आहे पण उत्तम केलेलं आहे. टाळ्या. आता शेवट कोण कुणाला कुठे भेटायला आले सांगा मला. आपण इथे बसू. नमस्कार. मी अंधश्रद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनमधून आलोय. तुम्हाला अंधश्रद्धेबद्दल तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या इकडे गावोगाव आम्ही फिरतोच. तर आता अंधश्रद्धेची म्हणजे वर्षाने पत्रिका येते, त्यामध्ये आपलं अंधश्रद्धेचं म्हणजे संतांनी काय, संत कशासाठी हालचाल म्हणजे चळवळ करत होते, संत आपले आंबेडकर साहेब ते त्यासाठी कशासाठी आपले चळवळ करत होते. म्हणून आम्ही पत्रिका घेऊन आलोय. तू एकदा वाच, त्याची किंमत आहे बघ एकदा. 400 रुपये किंमत जरा जास्त वाटत. अंगावरती कपडे घातले तरी 500 आपल्या कायमसाठी राहणार आहे. स्वतःसाठी स्वतःच्या संरक्षणासाठी. हा स्वतः तू फसू नको, त्यासाठी पण तुझ्यासाठी आहे, परत दुसऱ्यासाठी पण घरच्यासाठी पण आहे, परत तू इतर कोणाला पण सांगू शकतोस. आणि तू असं हे फुकट नाही जाणार आहे. हे तू कुठं वाचणाऱ्याला ठेवलास, तुला तू वाचून झालास, वाचणाऱ्याला ठेवलास, इतर वाचतील, इतरांना पण हे पाहिजे, ते फसणार नाही, त्यांना पण समजू द्यायचं. वाचून घे मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपण 400 रुपये म्हणजे असं म्हणाले सर तसं खूप वाटतं. 400 म्हणजे त्यांनी सांगितलं ना की एखाद्या वाचनालयाला जरी तुम्ही दिलात ना, म्हणजे स्वतः वाचाल, घरी ते संग्रहित ठेवू शकता. जरी तुम्हाला वाटलं तर वाचनालयामध्ये ठेवलात तर इतर वाचक आहेत ते सुद्धा हे वाचू शकतात. नाही हे आपल्या काही असं नाही की आज पेपर वाचला आणि तो रद्दीमध्ये गेला, हे कधी तो रद्दीमध्ये जात नाही. ते चांगलं आहे. आणि तुम्ही मला असं वाटतं चेहऱ्यावर दिसतंय की तुम्ही घेताय. आणि अजूनही सांगेन जसं तुम्ही जसं घेतो तुमच्या संपर्कात ज्या काही व्यक्ती असतील ना ज्या घेऊ शकतात, तर त्यांच्या आम्हाला संपर्क दिलात किंवा तुम्ही जरी त्यांना सांगितलं तरी खूप बरं होईल. घेतो मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. हा पहिल्यांदाच येऊन बसलेला असं वाटलंच नाही, इतक्या कॉन्फिडन्सने, आणि खूप छान आहे हे. म्हणजे हे जे असतं ना समोरच्याला सांगायचं, आता हा तुझ्या ओळखीचा आहे पहिल्यापासूनचा असं आपण गृहीत धरलं. या दोघांना तो घेऊन गेला होता. काय करायचं आपण गेल्यानंतर की अरे तुला तर माहितीच आहे ना की आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतोय, माझे सहकारी आहे, आम्ही सगळेजण सोबतच काम करतो, आम्ही आज एका कामासाठी तुझ्याकडे आलेलो होतो. तर तू विचारणार काय रे, काय काम काढलंस माझ्याकडे. मग आपण जे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे ना तिथं काय करून करते तुला माहितीच आहे, तो बोलला असेल. पण 5 सूत्रांवर काम करते. त्या 5 सूत्रांची माहिती सांगायची. आम्ही गोवाबाजीच्या विरोधामध्ये काम करतो, अंधश्रद्धेच्या विरोधात काम करतो, आणि आमचं एक मुखपत्र आहे ते दाखवायचं त्याला. या मुखपत्राची किंमत 400 रुपये नाहीये, वार्षिक वर्गणी 400 रुपये, वर्षाची वर्गणी, असे तिला 10 अंक मिळणार.
दर महिन्याला घरपोच पोस्टाने, आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा एक जोड अंक येतो. दिवाळीच्या अंकाला जसा जाडपणा असतो ना, त्याला आपण वार्षिक अंक असं म्हणतो. तो वार्षिक अंक आपण चालू केला की दर महिन्याला नंतर हे अशा साईजचे 10 अंक आपल्याला घरी पोस्टाने येतात. त्याची वर्गणी किती आहे? 400 रुपये आहे. आणि खरंच काहीच नाही, तू जे कन्व्हिन्स केलंस ते एकदम परफेक्ट आहे, त्याला काही तोडच नाही की आपण असाही कितीतरी पैसा खर्च करतो. द बेस्ट पॉइंट वॉज तुझं वाचून झालं की तू वाचनालयाला दे, शाळेतल्या मुलांना दे. सुचणं किती भारी आहे, मला कळतंय का? सिरियस. आम्ही समतेची पाखर मारू अन्यायाला ठोकर, आम्ही समतेची पाखर मारू अन्यायाला ठोकर, साऊ ज्योतीची लेकरन घालू समतेचा जागर, साऊ ज्योतीची लेकरन घालू समतेचा जागर, पुण्याच्या मातीमधील साऊ अक्षरा बोलतील, अंधारलेला रातील उजेड साऊ ज्योती पेरतील, मिळून अक्षर पाठीवर निर्मिला ज्ञान सागर, मिळून अक्षर पाठीवर निर्मिला ज्ञान सागर, साऊ ज्योतीची लेकरन घालू समतेचा जागर, साऊ ज्योतीची लेकरन घालू समतेचा जागर. तर आम्हाला तुला ते वर्गणी चालू राहील. आले लक्षात? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कसे वाटले तुम्हाला एक 4 डेमो? छान वाटले ना? हा, आपण ऍक्च्युली आपण ग्राउंड वर्क जे म्हणतो ते हे आहे. आता ग्राउंड वर बसा 2 मिनिटं. हा, ऍक्च्युली ग्राउंड वर्क हे 4 लोकांशी जाऊन भेटणं, ओळख करून देणं, ओळख करून घेणं, बोलणं. नमस्कार, माझे नाव वैष्णवी सुनील सोबा, मी पनवेलतून आले, शिवण सरांचीच विद्यार्थिनी आहे. तर मला हा कार्यक्रम खूप आवडला. मी सकाळपासून आले होते. शिवण सरांनी फक्त मला काल सांगितलं होतं की बाबा निघायचे, कार्यक्रम आहे 10:30 वाजता. मी तयारी करूनच होते, यायला उशीर झाला आणि कार्यक्रम उशिराच झाला. त्यामुळे खूप आणि असं वाटलं पण नाही बोरिंग असं काही, खूप छान वाटलं. आणि मॅडमने मला सांगितलं दुसऱ्या मग अशा गोष्टी आहेत तशा गोष्टी तुम्ही दाखवला. आमच्या इकडे पण कार्यक्रम झाला होता, त्यावेळी हे सर आले होते, स्कूलमध्ये आमचा कार्यक्रम झाला होता, पण असे प्रयोग वगैरे दाखवले नव्हते. त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की काय असतं वगैरे, अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे. अजून 2 कोणतरी सर आले होते त्यांच्यासोबत, त्यांनी पण आम्हाला सांगितलं. त्यांनी पण प्रश्न आम्हाला विचारले होते की तुम्हाला कसं काय वाटतं वगैरे. तर इथे येऊन तर मला खूपच आनंद झाला की मी प्रत्यक्ष बघितलं, तुम्ही प्रत्यक्ष ते सांगितलं. आणि मला असं एक वाटतं की ते मासिक पाळीचं आहे तेही तुमच्यामध्ये असायला पाहिजे. कारण आमच्या इथे खूप अशा गोष्टी आहेत की 5 दिवसाने आम्हाला कोणत्याच म्हणजे देवाच्या इथे किंवा असं काय असं तिथे आम्हाला जायलाच देत नाही. माझ्या घरात सुद्धा असं आहे की मला पण इथे आम्हाला असं वेगळं बसवलं जातं, एका कोपऱ्यामध्ये बसवलं जातं एका साईडला. भांडी वगैरे असतात ती धुवून द्या, मग आम्हाला वेगळं देणार. सगळ्या गोष्टी अशा वेगळ्या असतात त्यांच्या. म्हणजे काही लोकांना तर 5 दिवस घरामध्ये पण घेत नाही. पंढरपूरला जातात लोक, त्यांच्याकडे असं म्हणतात चालत नाही, असं काही नाहीये. मी तर म्हणते आम्हाला शुभन सर सांगतच असतात या सगळ्या गोष्टी आणि आम्ही त्या हे करत असतो. पण आमच्या इकडे कसं आहे की गावातले माणसं म्हटल्यावरती एकाच्या घरात जर असं झालं तर दुसऱ्याने वेळेला हा बोलला की हा असं त्यांच्या घरी जाऊ नको, त्यांच्या घरी असं असं होतं, मग आपल्याला पण काहीतरी होईल. आता ती पाळीमुळे तिला आता घरात घेतलं, आता त्यांच्याकडे आजार झाले, मग आपण असं केलं तर अजून आपल्याला काय होईल हे सांगता नाही, बाबा त्यांच्याकडे जाऊ नकोस. मग आपल्याबद्दल असे काही ना काही बोलत राहतील, म्हणजे जे आपल्याला पण समजणार नाही. पण आपण दुर्लक्ष करायचं, आमच्याकडे असं चालत नाही. कारण आम्ही छोट्या म्हटल्यावरती त्यांनी त्यांच्या म्हणजे अगोदरचं केल्यामुळे हे होतं. आम्हाला खूप आमच्याकडे खूप जोशी काका पण आले होते, त्यांनी पण सगळ्या गोष्टी सांगितलं. त्यानंतर आमच्याकडे दीपाली मॅडम त्या विविध प्रतिबंध, त्यावेळी आम्ही पण सगळेच होतो, मुली वगैरे त्यांनी दाखवलं सगळ्या. म्हणजे आमच्या शिवगण सर आले आमच्याकडे आणि अशा काही ना काही गोष्टी होऊन गेल्या की आम्हाला माहितीच नव्हतं की बाबा हे कसं आहे, हे काय करतात. त्यांनी सुद्धा जे फसवतात तांदळामध्ये तो हे ठेवून ते पण शिवगण सरांनी स्वतः आम्हाला दाखवलं होतं. आमचा क्लास होता तेव्हा. हा, त्यांनी आता तुम्ही कसं कागदावरती त्यांच्या हातावर लिहिलं होतं भूत, त्यांनी तसं एका पेपरावरती लिहिलं होतं आणि त्याच्यावर कलर लाल कलरचं टाकलं होतं आणि लोकांना दाखवलं होतं हे कसं काय करतात. त्यांनी स्वतः दाखवलं होतं. म्हणजे सगळ्या गावातल्यांची माणसांची अशी मिटिंग वगैरे घेऊन
मग आता मला असं ह्या अशा गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. शिवमसाठी जे सांगतात ते मी जाते, त्यांच्यासोबत जाते. घरातल्यांना पण मी सांगते. घरात बोलतात की काय तिकडे असं काय, पण त्यांना पण समजवून सांगायला पाहिजे की असं आहे, मग ते पाठवतात. आता खूप वेळ झालेला आहे, घरच्या बोलत इतका वेळ काय झाला, पण आपण समजून सांगितलं तर त्यांना पटणार, नाही सांगितलं तर काहीच पटणार नाही. म्हणून मला खूप काही मला असं वाटतं की अजून व्हावा, थांबावंच नाही. खूप 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 छान मला काय माहिती नव्हता आज काय कार्यक्रम होणार आहे काय नाही. मला फक्त दादा काल बोलला उद्या असा असा कार्यक्रम आहे महाराष्ट्र ते येणार म्हणजे आपल्याकडे ते माहिती देते. मग आम्ही विचार केला आता एक दिवस एवढा सुट्टी मारतोच, आता एक दिवस मारूया आपल्यासाठी. एक दिवस सुट्टी मारली आणि आता आज थांबलोय. आता मला फक्त एवढंच माहिती होता अंधश्रद्धा, फक्त एवढं मला बोलून बोलून कानावर येतात ना अंधश्रद्धा अंधश्रद्धा अंधश्रद्धा, फक्त एवढाच शब्द माहिती. मला नेमके एक्झॅक्ट पॉईंट असतात ना, तुम्ही एवढे पॉईंट सांगतात सगळे, ते आता मला समजलं नेमकं अंधश्रद्धेमध्ये आपण काय काय घालणार, प्रॅक्टिकल मध्ये काय काय करतो आणि आपल्याला कसं फसवतात ते आता मला समजलंय. म्हणून आज मी जे थांबलोय ते माझ्यासाठी उपयोगासाठी ठरलाय. आणि तुम्ही एवढ्या लांबून आलात आम्हाला शिकवण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी, तुमचे पण आभार. सगळ्यात